तर ॲव्हरेज आता आपल्याला देत आहे 34.3. रस्ता पूर्ण झाल्यावर टोल सुरू करा. म्हणजे आपण नुसतं गाडीवर पास होतोय तरी पण त्याला एवढा घाण येतोय. अजून रिफायनरी आणली तर वाट लागेल, अजून वाट लागेल कोकणाच्या. हो लांजा आले आपल्या बोर्डवर, लांजा 153. क्या बात आहे, लांजा ऑन बोर्ड. म्हणजे खूप छान रस्ता केला. म्हणजे मला असं वाटतं की परशुराम घाट रेडी झालाय आता तो पूर्णपणे. आणि इकडेच तो चिपळूणचा ब्रिज खाली पडलं, इकडेच पडलं का वाट लागली. आता हे परत काम कोण करणार आहे, परत खर्च कोण उचलणार एवढं सर्वांचा. हा इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. ओ हो 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 हो. अरे करते. इकडेच ते काकी होत्या, त्या काकी आणि मुलांनी मला इकडे हेल्प करून दिली होती. मग दगड धोंडी आणून ठेवलेत, पण कामाचं काय आता पता नाही. इकडे कामं चालू जोरात, पण तिकडे माणसं येत नाही मला आज. हा ह्याला या रस्त्यामुळे कोकणाची मातीच करून ठेवली या लोकांनी. येडे बघा, येडे बघा. नमस्कार मंडळी, तुमचं आपला यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल रामबाईचं मनापासून स्वागत आहे. तर आता आपण आहोत खेडला. तुम्ही माझे मागील 2 व्लॉग्स पाहिले नक्कीच पहा. ते होते लाईक मुंबई टू माणगाव, आणि मग होते अरे खड्डा खड्डा हा, आणि मग होते माणगाव, आणि मग होता माणगाव टू खेड. मुंबई टू माणगाव रस्ता कोलाडपर्यंत आहे ना खूप बेकार आहे, बाकी पुढे ठीक आहे. आणि माणगाव टू आपला खेडना रस्ता चुम्मेश्वर आहे, कशेती घाट बेकार झालेला आहे. आणि हा माझा 3rd ब्लॉग तो असणार आहे खेडपासून ते संगमेश्वरपर्यंतचा. मग इकडे तुम्हाला परशुराम घाट आणि चिपळूण पाहायला मिळेल. आणि आज आहे तारीख 8 मार्च, आणि फायनली आपण आपली हार्ली घेऊन चाललो आहे कोकणात. पहिल्यांदा आपली हार्ली जाणार आहे कोकणात. भोसले घाट झाला आहे सुरू. यूट्यूबवर पण आणि आपल्या इंस्टाग्रामवर वोटिंग केलं होतं की आपण हार्ली पहिल्यांदा घेऊन चाललो आहे गावीनं, तर कुठच्या मार्गाने जाऊ. एक होता आपला पुणे सातारा कराड, आणि एक होता मुंबई गोवा हायवे. तर दोन्हीकडे लोकांनी मुंबई गोवा हायवेला वोटिंग जास्त दिली आहे, तर आपण मुंबई गोवा हायवेला जातो आहे. पहिला विचार केला होता मी, आपला भोसले घाट आहे, भोसले घाट हा भोसले घाट टर्न आहे हा बघा इकडे. तर पहिला मी विचार केला होता की मी आपण हे करू, आपला पुणे सातारा मार्ग जाऊ म्हणून. पण नंतर विचार केला नको, आपण मुंबई गोवा हायवे देऊ, कारण शिमग्याला लोक जातील गावी ना, तेव्हा त्यांना हा व्हिडिओ ठरणार आहे फायदेशीर त्यासाठी. आणि जेव्हा आपण बॅक टू मुंबई येऊ ना 16 तारखेला, तेव्हा आपण कदाचित तो बायपास मार्ग घेणार आहे. तर तो आपण बायपास मार्ग घेतला तर तुम्हाला तो माझे 4ही व्हिडिओज संपल्यावर तुम्हाला लगेच तो पाहायला मिळेल. आणि कोणी लोकांना जर शिमगा करून परत यायचं असेल ना, तर तो वाला व्हिडिओ त्यांना फायदा ठरेल की बायपास गेला पाहिजे की नको तसं. बाकी खेडच्या पुढे रस्ता 1 नंबर आहे. चिपळूण दाखवतो आता 30 किलोमीटर. पूर्ण इकडे डोंगर पोखरला बघा, हा बघा इकडे पूर्णपणे. बाकी आपली स्वप्न सुंदरी हार्ली चालवलं 1 नंबर मजा, जाम मजा येते यार, सिरियसली बोलतो. आणि तुम्हाला दाखवतो आता ॲव्हरेज किती येते आपली गाडी. लास्ट ब्लॉगमध्ये दाखवलं 35 देऊ 35. आता माहिती पडेल. आता आपण ट्रिप बी मध्ये टाकूया. ट्रिप बी झाले 235 किलोमीटर. 5 तास बरोबर आपली गाडी चाललेली आहे, कारण ट्रिप बी 0 केलं होतं मी जेव्हा पेट्रोल भरलं तेव्हा. पेट्रोलमध्ये अर्धी टाकी आहे, तर याचं ॲव्हरेज आपण बघूया. ॲव्हरेज अरे कुठे गेला ॲव्हरेज, हां. तर ॲव्हरेज आता आपल्याला देत आहे 34.3. व्हेरी नाईस, ॲव्हरेज खूप छान देते बघा. आता आपला लागला दुसरा टोल, ऑफकोर्स बंद येतो. तर म्हणजे आपला शिवफाटा सोडलं की हा टोल लागतो. भोसले घाट वगैरे सोडलं की शिवफाटा सोडलं की हा टोल लागतो. रस्ता पूर्ण झाल्यावर टोल सुरू करा, कळलं ना. हो रस्ता बघा, चुम्मेश्वर रस्ता, चुम्मेश्वर. हे तुम्ही पाहाल नाही बघा, सर्वीकडे फॅक्टरी या साईडला. थांबा लक्ष देऊ तुम्हाला. हां इकडे बघा, इकडे सर्व फॅक्टरी या साईडला. त्याच्यामुळे इकडे जो घाणेरडा वास येतो ना केमिकलचा वगैरे, म्हणजे इकडचे लोक कशी राहतात कळत नाही यार, सिरियसली यार. म्हणजे आपण नुसतं गाडीवर पास होतोय तरी पण त्याला एवढा घाण येतोय, बाप रे. आणि पूर्णपणे केमिकल फॅक्टरी बघा इकडे. हो. आणि म्हणतात रिफायनरी आणायची म्हणतात. इकडे बघा अशी वाट लागली. अजून रिफायनरी आणली तर वाट लागेल, अजून वाट लागेल कोकणाची आपल्या. MIDC आपण इकडे जास्तच जोरात वास आहे यार, बापरे.
हो 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 हो. आणि त्याच्यामुळे काय होतं ना, इकडचे बिझनेस वगैरे पण ठप्प होतात, कारण इकडे कोण थांबून नाश्ता पाणी करणार नाही, जेवणार नाही. हॉटेल ज्याने ओपन केलं ना इकडे, बिचार लॉसमध्ये जाईल तो. कारण अशा वासमध्ये कोण बसून खायचे यार, कोणाला आवडेल. आपण इकडे लोटे मालकडे म्हणजे मी तर नाही खाणार अशा वासमध्ये बसून हॉटेलमध्ये, सिरियसली बोलतो. आय डोंट नो बाकीचं, मला जमणार नाही बिलकुल, मला आणि माझ्या फॅमिलीला, सिरियसली बोलतो. कोकणात शुद्ध हवाची वाट लागली आणि काय नाही. आता थोड्याच वेळा येईल परशुराम घाट. बाकी रस्ता एक नंबर, गाडी एक नंबर, आयफोन एक नंबर. वा वा वा. मॅडम मध्ये उभेल बघा कशा, बरोबर त्यांचा रस्ता आहे तो, नंतर आपण. सही बात आहे. अरे बासरू आला मात्र बाबा. ती बघा तिकडे, बघा तिकडे मोठी ओढ बघा, ते बघा. हा आहे ना, काय ती इंडस्ट्रियल केमिकल. बापरे बापरे, काय शॉट आहे बघा, सुंदर शॉट आहे बघा. काय लँडस्केप बघा, एक नंबर लँडस्केप आहे. आणि पाऊसला तर लँडस्केप अजून उभारला जातो, सिरियसली मस्त वाटतं बघा. चला, परशुराम घाट झालाय सुरू. वाजले आहेत 12:30. परशुराम घाट लास्ट टाइम आलो होतो ना, तर एक नंबर होता, नो डाऊट. म्हणजे एकच नंबर होता परशुराम घाट. आता पण ऑफकोर्स चांगलाच असेल, ऑफकोर्स मला पाहायला मिळेल जे काय असेल ते. इकडे लेफ्टला आहे परशुराम मंदिर, खूप आधी. तर अजूनपर्यंत परशुराम मंदिरपर्यंत पण रस्ता एक नंबर आहे, असाच रस्ता आहे, कुठेही खड्डा बिड्डा काय नाही आहे. बाकी इकडून तुम्ही व्ह्यू पाहाल ना, एक नंबर व्ह्यू हवाला व्ह्यू आहे ना. हा, सुपर व्ह्यू हवाला, काय पण बोल, एक नंबर व्ह्यू आहे. आता आपण परशुराम घाट उतरतोय. मध्ये माहीत पडेल, मध्ये इकडे काम चालू होतं ना, तिकडे माहीत पडेल आपल्याला. हा, तिकडे कोपरा, त्या साईडला. हळू रे बाबा, हळूहळू. हा, खोदकाम केलंय बघा, पूर्ण डोंगर पोखरला या साईडला. हा, एक नंबर रस्ता, एक नंबर मॅन, एक नंबर. हो, लांजा आले आपल्या बोर्डवर, लांजा 153. क्या बात आहे, लांजा ऑन बोर्ड. सही आहे भिडू. हा बघा, पूर्ण डोंगर पोखरला बघा पूर्णपणे. आणि इकडे कलर काम वगैरे पण केलंय, पेंटिंग पण केली या साईडला बघा, छान केली आहे. थोडं मेंटेन ठेवायला पाहिजे. बाकी आता हवं इकडे पण बघा, बैलगाडी शर्यत, क्रिकेट. वा वा वा, सही आहे. खो खो वगैरे एक नंबर रे. आय थिंक इकडे पण करतील, या साईडला पण करतील. हा का, आता उतरलो आपण परशुराम घाट. हा, परशुराम घाटामध्ये एक खड्डा नाही आहे, असाच रस्ता आहे, एक नंबर रस्ता आहे, सिरियसली बोलतो. खूप म्हणजे खूप छान रस्ता केला. म्हणजे मला असं वाटतं की परशुराम घाट रेडी झालाय आता तो पूर्णपणे. हे बघा, आता आपण परशुराम घाट उतरलो आणि आता गरमी मजबूत होत चालली आहे यार. हे बघा, कलंबस ते 4 किलोमीटर, सावर्डे 22 किलोमीटर, गोवा 353. बाकी रस्ता सुंदर, परशुराम घाट एक नंबर सुंदर. आता असाच रस्ता राहणार आहे चिपळूणपर्यंत. तुम्हाला डायरेक्ट मध्ये भेटू चिपळूणला, कारण रस्ता सेम आहे त्यासाठी. आता इकडे बरंच टाइम आणि आपला जुना रस्ता लागलाय. आय थिंक इकडे आता कलंबस येईल असं मला वाटतं. कलंबस तिकडे येईल आता थोड्या टायमाने. आणि आता गरम वाफा मारा लागल्यात, गरम वाफा. हो. आता कुठे थांबतो जरा, पाण्याची बॉटल घेतो जरा थंड, किंवा लिंबू सर वगैरे प्यायचा विचार आहे. सावर्डे 18. हा, हे बघा बरोबर, कलंबस ते लेफ्टला, बरोबर कलंबस ते लेफ्टला. तर आय थिंक मंडळी आपण आता चिपळूण आणून पोचलेलो आहेत. वाजल्यात 1:15 वाजल्यात. आणि इकडेच तो चिपळूणचा ब्रिज खाली पडला, इकडेच पडला होता. हा तो ब्रिज पडला आणि छप्पर लावून पूर्ण बंद केलं आहे. हा बघा,
म्हणजे ब्रिज राहिला होता, उभा राहिला होता, आईसा हो पडला तो. वाट लागली. आता हे परत काम कोण करणार, परत खर्च कोण उचलणार एवढं सर्वांचा. चायला यांच्या कामं करता की मस्करी करता कळत नाही बाबा. आता पुन्हा एवढं सर्व काम आहे का परत करा, पुन्हा खर्च. आपण आहेत ना का टाईस भरायला आणि पैसे द्यायला लोकांना. चायला. आणि इकडे चिपळूणला ना तुम्हाला इकडे बरेच याचे खांब पाहायला मिळतील बघा. याचे खांब लावून ठेवलेले आहेत ब्रिजसाठी. बरेच वर्षापासून हे खांब इकडेच आहेत. बिचारे खांब पण सडलेत, खांब स्टिकर लागले आता, पण अजून ब्रिजचं काम काय होत नाही. बाकी रस्ता बरं आहे, नो डाऊट रस्ता चांगला आहे चिपळूणचा, पहिल्यापेक्षा खूप चांगला केला आहे. पण हे खांबवर जो खर्च केला आहे तो कोण करणार आता. कुठे आपण थंड पाण्याची बॉटल घेऊ. थांबा. पेट्रोल नको, पेट्रोल आहे, टेन्शन आहे, पेट्रोल आहे, पुढे करू आरामात. आता इकडे आता आपण ऑलमोस्ट चिपळूणला आता क्रॉस करू. चिपळूण रस्ता एक नंबर केला आहे, खूप छान रस्ता केला आहे. काही ठिकाणी कामावून सुरू आहे, पण डांबरीकरण वगैरे सुरू आहे, पण रस्ता चांगला केला आहे. इकडचं पण तिकडचं रस्ता दोन्ही मस्त आहेत. गुहागर राईटला गाडी चालली, गुहागरला. चल आता आपण चिपळूण सोडलेलं आहे. तर मंडळी वाजले आहेत 1ला बरोबर 5 मिनटं उरली आहेत आणि आपण पोचलो कामथेला. कामथे बघा, कामथे लेफ्टला. आणि आता कामथे घाट ऑफकोर्स सुरू होईल. बाकी रस्ता असाच आहे म्हणून सारख्या दाखवण्याचा पॉईंट नाही. मध्ये मध्ये तुम्हाला दाखवतो. मेन म्हणजे आपले ते खड्डे बिड्डे कुठे कुठे तर दाखवतो तुम्हाला. चिपळूण 1 नंबर, परशुराम घाट 1 नंबर. म्हणजे आता मी म्हणजे व्लॉग सुरू केला फ्रॉम खेड, बरोबर, खेड टू संगमेश्वर ना. खेडपासून ते आत्तापर्यंत ना टॉप नॉच रस्ता आहे, टॉप नॉच. कुठेच मला खड्डे बिड्डे काही मिळाले नाही, 1 नंबर रस्ता आहे. तर फायनली आपण इकडे आता कामथे घाट सुरू होईल ना, तर आधी थांबलो जरा आपण, जरा थंड पाण्याची बॉटल घेऊ, तोंडाला मारू, पाणी ठेव इकडेच ठेवा. येतो मी तिकडे. पाण्याची जरा तोंडाला पाणी मारून घेऊ, आपली खाली बॉटल फिल करून घेऊ आणि निघू पुढे, कारण ऊन जास्तच कडक आहे. चायसा गो. हां, तर मंडळी निघालो आता आपण. मस्त फ्रेश झालो. थंड पाण्याची बॉटल अर्धी बॉटल तोंडाला मारली, थोडं प्यायलो आणि बाकीची भरून घेतलेली, टेन्शन नाही. आता लांजा दाखवतोय 1 तास नाही 2 तास 5 मिनटं. हां, म्हणजे वाजले किती आता 1:15 आपण निघालो, तर की 10 मिनटं आपण टाईमपास झाली. कारण थांबलं की मग स्टोरी अपलोड करा, स्टेटस अपलोड करा, बायकोला आईला फोन करा आणि मग निघा. भूक अशी लागत नाही आहे, पण गरमी जाम आहे. आता हा आपला आहे कामथे घाट. कामथे घाट पण 1 नंबर आहे, 1 नंबर आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगेन अख्ख्या कोकण पट्ट्यामध्ये टिल आपलं गोवापर्यंत ना, फक्त रस्त्याची जी वाट लागली आहे ना ती कोलाडमध्ये, कोलाडच्या हाती वाकण फाटा वगैरे तिकडे. मग त्याच्यानंतर डायरेक्ट आपला कशेरी घाट, कारण तो टनलमध्ये बंद केला आहे म्हणून, आणि मग डायरेक्ट संगमेश्वर टू लांजाच्यामध्ये. बाकी रस्ता 1 नंबर, भारी म्हणजे भारी बनवला आहे. अरवली 13 किलोमीटर, हे आलं सावर्डे. तर सावर्डेपर्यंत रस्ता 1 नंबर आहे. आता सावर्डे असुर्डे पण छानच आहे. कदाचित अरवलीला लास्ट टाईमला ट्रॅफिक होतं कारण रस्त्याचं काम चालू होतं. आता माहीत पडेलच तिकडची काय स्थिती आहे ती. आपले आहे सावर्डे. आणि सावर्डेला आपण पोहोचलो आहे 1:22. इकडे आता आपण टुवर्ड्स अरवलीला येतो आहे. अरवलीतून का तिकडे 4-5 किलोमीटर राहिलं असेल. तर इकडे ते ब्रिजचं काम मजबूत चालू आहे. पण त्या ब्रिजच्या बाजूला रस्ता बघा खराब आहे इकडे. हा बघा इकडे, हा चांगलाच खराब आहे. म्हणजे बरेच टायमानंतर मला असा रस्ता मिळाला आहे. बरेच टायमानंतर बोलण्यापेक्षा कशेरी घाट नंतर मला असा रस्ता मिळाला आहे, खड्ड्यावाला. आणि इकडे फुल ऑन रस्त्याचं काम चालू आहे बघा त्यावरती ब्रिजच्या इकडे. हां, इकडे बघा. ओ हो 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 हो.
आणि इकडे समोर आहे सावर्डे पोलीस स्टेशन समोर रस्ता खराब आहे. अरे देवा, हे काय मध्ये डोंगर बिंगर आहे काय? ह्याला डोंगर चढायचं वाटतात आपल्याला. छोटूसा डोंगर आहे. अरे हे आय थिंक सो हे आत्ता झालं आहे, पहिलं व्हायचं नव्हतं. अरे अरे आता हळूहळू आपला सुखाचा प्रवास येणार आहे संपायला. हा आयुष्यभर लास्ट टाइम आपली ना थंडरबर्ड इकडेच बंद पडली होती. इकडे सावर्डेला मेकॅनिक आहे मिस्टर राज म्हणून, त्यांनी आपल्याला हेल्प केली होती. आणि त्यांनी हेल्प केली होती इकडे आय थिंक हेच करते, इकडेच ते काकी होत्या. त्या काकी आणि त्या मुलांनी मला इकडे हेल्प करून दिली होती. मला भेटायचं ना, पण आता नाही, येताना भेटू आपण. त्यांना घरी आहे वाटतं. हां, आपण येताना भेटू. त्या काकीने मला खूप हेल्प केली होती मला इकडे. तो मुलगा झोपला होता, त्या मुलाला उठवलं त्यांनी खात की बा यांची गाडी बंद पडली तर हेल्प कर म्हणून, मदत कर म्हणून. तो मुलगा पण झोपून उठला, माझ्याबरोबर आला. मग त्याची बुलेट होती, तर तो मला घेऊन गेला मेकॅनिककडे. मग यानंतर मेकॅनिक आपण घेऊन आलो आणि मग गाडी माझी नीट झाली. बापरे, तेव्हा संध्याकाळचे ऑलमोस्ट 4-5 वाजले होते असं मला वाटतं. हो, 4-5 वाजले होते तेव्हा. त्या काकीला आणि त्या मुलाला वन्स अगेन थँक्यू. आसुर्डे आपण क्रॉस करतो आसुर्डे आणि वाजले आहेत 1:29. मग अशी किती बोललो तू? 1:22 ना काहीतरी, म्हणजे हां 5-7 मिनटं लागतात सावर्डे टू आसुर्डे. असं उभं राहिलं किती बरं वाटतं यार, जरा आराम मिळतो, आराम. असं मध्ये मध्ये स्ट्रेचिंग केलं पाहिजे, पायाची स्ट्रेचिंग. हां अशी, हां खांद्याची. आता इकडे खेरशेत नंतर तुम्हाला एक तिसरा टोल पाहायला मिळतं. ह्याच्यातून काम चालूच आहे टोलचं अजूनपर्यंत. म्हणजे फक्त वरचं ते छप्पर बनवून ठेवलेलं आहे, बाकीचा खालचा ढाचा वगैरे बाकी बनवायचा, बॉक्सेस वगैरे सर्व बाकी बनवायचं. आपण मधून जाऊया ना. हां चला, तर काय आता संगमेश्वर पाटी लिहिलं होतं 20 किलोमीटर, म्हणजे आपला सुखाचा प्रवास 20 किलोमीटर आहे. हे बघा, आता जस्ट आपण क्रॉस केलं ना. आता जस्ट आपला कॉन्क्रीट जरा संपला आहे आणि आता सुरू झाला नॉर्मल जुना रस्ता डांबरीवाला. हा बघा, असा इकडून ऑन ऑफ सुरू राहील, नवीन जुना असा. आता इकडे सिंगल वेस आहे. इकडे दगड धोंडी आणून ठेवले आहेत, पण कामाचं काय आता पता नाही. इकडे कामं चालू जोरात, पण तिकडे माणसं येत नाही मला या साईडला कोण. आय थिंक हे आलं अरवली. मला बोललो ना अरवलीला कामं सुरू आहे. बघा इकडे हे अरवली आलं आहे. इथे ब्रिज बांधत आहेत. अरे रे, ग्रेवल्स नको. अरे बाबा, ग्रेवल्स नको. बघा इकडे बघा, लाल माती, कोकणाची माती. ह्याला या रस्त्यामुळे कोकणाची मातीच करून ठेवली या लोकांनी. फालतूगिरी. लास्ट टाइम पण माझ्या मते तर काम असं होतं काय, असं होतं मला असं वाटतं तरी. आई शाबाश. हां अरवली बाजारपेठेला होतं. हां म्हणजे अरवलीला बघा, अरवली मुरडाऊ. आता लास्ट मला रस्ता खराब मिळाला होता सावर्डेला. सावर्डेचं पोलीस स्टेशन तिकडे पण सेम साईडला कामं चालू होती म्हणून हा रस्ता खराब होता. सेम इकडे पण तेच अवस्था आहे अरवलीला, पण तिकडे पण साईडला कामं चालू, इकडे रस्ता खराब आहे. हे बघा इकडे बघा, रेती आणून टाकली आहे. कदाचित दुपारचं ब्रेक घेतला होता या लोकांनी. असो घ्या ब्रेक घ्या, ऊन पण जास्त आहे. आता पुढे बघा, पुढे रस्ता परत चांगला आला आहे, मोठावाला आला आहे पुढे. हा बघा, प्रॉपर अरवलीमध्ये रस्ता जरा खराब आहे. परत पुढे बॅक टू नॉर्मल आणि गाडी पळवा. आता आपण जसं टुवर्ड्स संगमेश्वर येतोय ना आपण, रस्ता असाच आहे आणि ह्याच साईडचा रस्ता चालू आहे.
तो साडा रस्ता बंदच आहे, बंद इकडे काम चालू आहे, दगड मध्ये दोन टाकून ठेवले, असंच तिकडे आजूबाजूला होतं, असंच पुढे आणि पाठ चालू होतं. पण हा जो रस्ता आहे तो चांगला आहे, एक नंबर रस्ता आहे, म्हणून गाडी चालवायला का वाटत नाही आणि मोठा रस्ता आहे. आता आय थिंक सो मला असं वाटतंय, कुठे बोर्ड नव्हता पण असं वाटतं की 10-11 किलोमीटर असेल आपलं काय म्हणतात ते संगमेश्वर. आता इकडे पुन्हा आपल्याला जुना रस्ता लागलेला आहे. वरती आहे आपण कोकण रेल्वेचा ब्रिज, तो बघा. शाबाश. पेट्रोल आपल्याला भरायचं आहे पण पुढे 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 अजूनपर्यंत आहे, अजूनपर्यंत दाखवत आहे बघा, अजून दाखवतो पेट्रोल आहे म्हणून. आणि टोटल आपण क्लॉक केलं आहे किती किलोमीटर तुम्हाला दाखवतो. हा ट्रिप बी 305 किलोमीटर, 305. हां येडे बघा, येडे बघा. आल्या तिकडून झुंड झालं रे गाड्यांचे बघा ना. आता पुन्हा ओल्ड रस्ता आणि ग्रेव्हल्सवाला, बापरे. हळू 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 हळू. शाबाश. इकडे पण सेमच आहे, इकडे पण ते काम चालू आहे राईट साईडला, म्हणून इकडे रस्ता थोडाफार खराब आहे आणि ट्रॅफिक जाम आहे. हां थोडं दाखव ट्रॅफिक जाम थोडंसं. तर मंडळी बरोबर 2 वाजलेत, 2ला 4 मिनटं आहेत आणि आपण येऊन पोचलो संगमेश्वरला. फायनली संगमेश्वरला आलो आहे बघा आपण. इकडे हे संगमेश्वर आहे इकडे. हां फायनली संगमेश्वरला पोचलो आहे आपण. हां बघा संगमेश्वर. तर म्हणाल तर आपलं हां संगमेश्वर ब्रिज आहे बघा. इकडून लेफ्ट मारला ना तो बायपास मार्ग आहे, तर आपल्याला निवडी फाटा, पाली, हातखांबा हे सगळं लागत नाही. आपण देवरुख मार्ग डायरेक्ट बरोबर लांजला बाहेर पडतो. तिकडे रस्ता काम चालू आहे, तर ऑफकोर्स तुम्हाला इथं सांगेनच. इथं पण अजून ब्रिजचं काम चालू आहे या साईडला बघा. तर तुम्हाला मी असं सांगेन की आपला खेड टू संगमेश्वरमध्ये ना आपला थोडाफार रस्ता खराब मिळाला सावर्डे आपल्या पोलिटिशियनच्या इकडे आणि अरवलीला. बाकी एक नंबर रस्ता, चुम्मेश्वर रस्ता होता, मस्त मजा आली गाडी चालवायला. फक्त ऊन कडक आहे, सूर्योदय तापले चांगले जातं. तर हा होता आपला 3rd ब्लॉग मुंबई गोवा हायवेचा. तर तुम्हाला आपले ब्लॉग कसे वाटतात नक्कीच कमेंट करून सांगा. तुमची जे काय प्रतिक्रिया असेल प्लीज कमेंट मग इंस्टाग्राम ID सँडली_रिव्ह्यू नक्की कनेक्ट व्हा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. बाय बाय.